आम्ही चौबारी गावना सगळे रहिवासी आज ग्रामसभा होती, त्याच्यामध्ये अनेक विषय खेळले गेले. पैसा भरपूर खर्च झाला, पण प्रत्यक्ष जमीन लेवलला काम नाही आहे. सायकली वाटल्या गेल्या, लाभार्थी कोण आहे माहीत नाही. सीसी कॅमेऱ्यावर पैसे हजारो रुपये खर्च झाले, परंतु सीसी कॅमेरा कुठेच नाही आहे. टाकीची अवस्था अशी आहे, शासनाने पाण्यासाठी दिलेलं आहे, परंतु पाळली गेली नाही. समजून घ्या, ही टाकी पडली, महिला धुतात, दोन धुतात, ही टाकी पडली, कोणाची जीवितहानी झाली, कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्याला जबाबदार कोण? इकडची टाकी टाकी अपूर्ण अवस्थेत आहे. 3-4 वर्षापासून टाकीचं काम चालू आहे, परंतु तो कशासाठी काम बंद आहे? निधी का अपूर्ण पडला? समजून घ्या. जल जीवनकडे आता पैसा नसेल, पण 4 वर्ष काय झालं आहे? 4 वर्ष हे काम पूर्ण काय झालं नाही? अत्यंत दयनीय अवस्था आमच्या या चौबारी गावाची करून ठेवलेली आहे. रेकॉर्डवरती पैसा दिसलेला आहे खर्च, पण प्रत्यक्ष जमिनीवर गावामध्ये कुठलीही कामं झालेली नाही आहेत. अत्यंत वाईट अवस्था आहे. आम्ही BDO साहेबांकडे तक्रार केल्या, CO साहेबांना केल्या. अनेक वर्षापासून ग्रामसभा नव्हती. पहिल्या वेळेला आमच्या गावाला ग्रामसभा झाली, मागची ग्रामसभा झाली, परंतु पूर्ण माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेला ती ग्रामसभेमध्ये आताही ग्रामसभा मारुतीच्या पारावर झाली. आम्हाला गावामध्ये महिला येऊ शकत नाही गावाच्या मारुती पारावर, तरी आम्ही उपस्थिती कोरम पूर्ण केलेला आहे. काही विषय घेतले गेलेले आहेत. आमच्या गावाचं 1 ते 30 नमुने गायब आहेत. दप्तरच नाही चौबारीच्या ग्रामपंचायतमध्ये. अत्यंत कुठलंही 1 ते 30 नमुने नाहीत. पावत्या बरोबर नाही आहेत, घरपट्ट्या फाडल्या जातात, घरपट्ट्यांचा हिशोब नाही. या सगळ्या गोष्टी BDOंकडे तक्रार करून BDOनं अगदी बेफिकर आहे, त्यांना काहीच पडलेली नाही शासनाला. म्हणजे या ठिकाणी ग्रामस्थांच्या तक्रारी जाऊन सुद्धा नाही. माहिती अधिकार टाकला, आम्ही अनेक लोकांनी माहिती अधिकार पाठवलं, परंतु माहिती अधिकाराला 1 महिना लागला, तर सदर दप्तर नाही. हे 8 दिवसामध्ये आम्हाला कळू शकत होते, परंतु ग्रामसेवकाने मुद्दाम टाईमपास केला आणि आम्हाला 1 महिन्याच्या 2 दिवस अगोदर पत्र दिली पोस्टाद्वारे. तर या ठिकाणी दप्तर नसल्यामुळे, मग दप्तर या ठिकाणी नाही आहे, मग ग्रामसेवक कारभार कसं काय चालवत आहेत? ग्रामसेवक आमच्या गावातून पगार कसा घेतोय? BDO काय करतायत? BDOला माहिती आहे, चौकशी चालू आहे, दप्तर नाही आहे. मग पुढं काय? आमच्या गावाला मयत दाखले, जन्म दाखला, पोरांचे पुढे ॲडमिशन आहेत, अनेक गोष्टी कसं काय करायचे? 8 नंबर नाही आहे, 1 ते 33 नंबरच नाही आहेत. ग्रामसेवकाकडे गेलं, ग्रामसेवक सांगतात मला दप्तर मिळालेलं नाही आहे, मला दप्तर दिलेलं नाही. कारभार काय चालू आहे चौबारीचा? BDO साहेब काय करतायत? BDOकडे आम्ही तक्रार केली, CO साहेबांना केली, कलेक्टरपर्यंत तक्रारी केलेल्या आहेत. या गोष्टी जर गांभीर्याने वरिष्ठ स्तरावर, प्रशासकीय स्तरावर घ्यायला नाही, तर आमच्या गावाचं पूर्ण कुटुंबासह आम्ही BDO साहेब म्हणजे पंचायत समितीला जाऊन बसू. तिथेही न्याय मिळाला नाही. आम्ही अर्धी मंडळी, अर्धं गाव आम्ही CO साहेबांच्या जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर त्यांच्या इथं मोठा उठा करू, आंदोलन करू, म्हणून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद. चला, जय खानदेश.